एम-बी-बी-एससाठी एका मुलाने आज स्वतःचा पाय कापून घेतलेला आहे. सूरज भास्कर हा तो मुलगा आहे ज्याने एका एम-बी-बी-एस सीटसाठी स्वतःचा पाय कापून घेतलेला आहे. उत्तर प्रदेशमधील जौनपूरमध्ये सूरज भास्कर या विद्यार्थ्याने एम-बी-बी-एससाठी गव्हर्नमेंट कोट्यातून म्हणजे दिव्यांग कोट्यामधून ॲडमिशन मिळवण्यासाठी रचलेला हा सर्व डाव आहे. 18 जानेवारी 2026ला सूरजच्या भावाने पोलीस स्टेशनमध्ये या सर्व घटनेबाबत एफ-आय-आर दाखल केली. त्या एफ-आय-आरमध्ये असं सांगितलं असतं की सूरजवर हल्लेखोरांनी हल्ला करून सूरजचा पाय कापला. मात्र पोलिसांना त्यांच्या तक्रारीमध्ये बऱ्याच त्रुटी जाणून आल्या. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी अॅनास्थेटिक ड्रग्ज सापडले आणि त्यात दुसरा मुद्दा असा पण आहे की मेडिकल टेस्टमध्ये असं दिसून आलं की सूरजच्या जो पायावर कट होता तो एकदम नॅचरली क्लीन कट होता. त्यानंतर पोलिसांना मेडिकल टेस्टमध्ये असं दिसून आलं की सूरजच्या पायावर जो कट होता तो एकदम प्रोफेशनली क्लीन कट होता. त्या क्लीन कटमुळे पोलिसांना असं दिसून आलं की हा कोणताही हल्ला नसून हे प्री प्लॅनिंग आहे. कारण यात दुसरा भाग समजण्यासारखा असा आहे की हल्लेखोर हल्ला करताना सूरजचा पाय कधीच क्लीन केला नसता. त्याने डायरेक्ट येऊन हल्ला केला असता. त्या हल्ल्यात त्याला वेळच नसता की एवढा की तो येऊन सूरजचा पाय स्वच्छ करून त्याच्यावर तो हल्ला करेल. त्यामध्ये पोलिसांना आणखी एक गोष्ट अशी आढळून आली की सूरजने 2025 ऑक्टोबरमध्ये BHU कडून एक दिव्यांग सर्टिफिकेट मागण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला त्यात यश आलं नव्हतं. सूरजकडे आधीपासून डी-फार्मची डिग्री होती. त्याचे नीटचे 2 अटेम्प्ट्स फेल गेले होते. त्याने तिसऱ्या अटेम्प्टसाठी हा सर्व डाव रचला होता. त्याच्या घरी पोलिसांना आणखीन एक धक्कादायक गोष्ट अशी सापडली ती की सूरजची डायरी. त्या डायरीमध्ये सूरजने असं लिहिलं होतं की 2026मध्ये मी डॉक्टर बनणार आहे. हा सर्व घटनाक्रम पाहून पोलिसांना सूरजचा डाव समजून आला. सध्या सूरज खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलीस सूरजवर दिशाभूल करण्याचा गुन्हा दाखल करायच्या योजनेत आहे. तसं तर हे सर्व चुकीचं आहे. पण ह्यातून एक गोष्ट लक्षात येते की माणूस स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही गोष्टीचं कॉम्प्रोमाइज करू शकतो, कोणत्याही गोष्टीच्या थराला जाऊ शकतो. या सर्वांवरून तुम्हाला काय वाटतं हे मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.